नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 5 नोव्हेंबर 2025 सायंकाळचे 5 वाजले आणि आपण पुन्हा एकदा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आरटीओच्या टमाटे मार्केटला टमाट्याच्या आवक आणि बाजारभावासंबंधी आपण माहिती घेत असतो। बंधू आज खुश आहे, टमाट्याला उठाव वाढलाय, काय परिस्थिती? भाऊ जे सोन्यासारखा माल होतो निघून गेला, आता गोट्या गाट्या राहिले, त्यात काय होणार आहे? भांडवल नाही निघाले, काय भाव आजचा भावाला पाहून काय शेतकरी थोडंच लगेच सगळं तेजी येणार, बरोबर काही राहिलं नाही, मालच खराब होऊन गेली। सरकार पैसे देणार होतं पण काय म्हणत जीव भरपाई दिले ना, 500 500 रुपये काय वीस घ्यायचं पिऊन मारायचं, 300 500 काय सरकारच्या भरोशावर काय खरं नाही। आम्हाला आमचंच काहीतरी विचार करून जीवन जगावं लागेल। पुढचे सगळेच लग्न कार्य दुखणे, मुला मुलींचे शिक्षण आहे, त्याच्यासाठी कुठून पैसा आणायचा? आजच्या माल काय राहिले, 100 जाळ्या निघत होत्या, आता 20 जाळ्या निघाल्या। 20 जाळ्याचं 100 जाळ्याचं नुकसान थोडं 20 जाळ्यात निघणार आहे। काय परिस्थिती होती आज? परिस्थिती आहे 500 ते 450, 400 ते 500 नवे माल का मीडियम जुने? हा मीडियम नवे जुने दोन्ही मिळून 500 पुढे मार्केट नाही येत। 600 रुपये जाळी होती का? मुंबई माल कलर वाला माल कोणा का पावती? हा एक जण असत 600 घ्या पावती पावती दाव चाल दाव पावती गाड्याने येडं दाखवा लागेल। 400-500 रुपये सरासरी बाजार आहे। ओके ओके, आनंदाची गोष्ट आहे। 530 गेला असेल तर आम्हाला आनंदाचे, आम्हाला काही दुःख नाहीये। चांगले माल, लाल माल, नवीन माल नाही, नवीन माल 550-600 हलके धुवायले सरासरी 400-500 हलके माल जाते, नवीन माल 600 पर्यंत। पावसामुळे माल धुवून गेले, माझा स्वतःचा प्लॉट घेतलाय, मी ग्राफ्टिंग लावला होता, माझ्याकडे माल नाही राहिला, स्वतःचा प्लॉट खराब झाला। अहो पाऊस तर चालला, मग पाऊसच झाला, पत्ती खाली माझ्याकडे 200-400 झाले माल, पत्ती आणि ते आता अर्ध मीडियम अर्ध अशा प्रकारे माल मीडियमच आहे आता। तर एकंदर चांगली मागणी टमाट्याला सगळ्या शेतकऱ्यांमध्ये, थोडासा उत्साह आहे। म्हणजे मोतळ्याचे माल होते ते निघून गेले। तर ठीक आहे, बघू आपण बाकी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ। तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलला जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। इकडे आहे का चांगला माल दाखवा? सुपर माल दाखवा, हलका नका दाखवा, माल दाखवा सुपर। हे काय गेलं? हे काय 250 रुपये लिहिलं संजू ये? अच्छा, असेच माल सुरुवातीला 350-400 रुपये जाईल। हा का? आता टाइम होऊन गेला, आता टाइम झाला। ओके का मावली मागितला का? ठीक आहे ठीक आहे, 350 मागितला असं। ओके, कुठला माल? आडगाव। ओके ओके, संतोष भाऊ काय मागितला? वा वा वा, 450 मागितला भाऊ। हा माल नाही, मुंडेचा माल आहे, दुसरा माल आहे, हलका माल आहे। हाच वा असेल तो, आता तुम्ही म्हणला पाहूनच घेणार आहे ना, तुम्ही थोडं आतमधली पाहणार। भूषण दादा, लक्की बॉय, नाही 150 रुपये लाल, 150 फायनल 150 रुपये माल में मतलब फर्क है। भूषण दादा काय मागितलं? देख लिया, इसके ऊपर से उतराया था भूषण काय माहिती? ये किती रे भाऊ? ओके, थोडा फरक है। हा का? 150 रुपये लाल हां 600 रुपये त्यात लिहून आणलं यांना? नाही खाली व्हायले आपण शेतकरी समोर, शेतकरी आहे, याची पावती झाल्यावर रे मला दाखवा बरं का। आम्हाला आनंदच, आम्हाला काय दुःख नाही। व्यापारी भी आहे, यांना घेतलंय का? बोलून घ्या आता, चला 600 रुपये। ओके, फार हे काय मागितलं? हे फौजी का कोण आहे? 300। हॅलो, मी काय म्हणतोय, आजचीच पावती सगळेच जण आहे ना, सगळेच जण 22 किलो घ्या, माझ्याकडे खालीवर आला माल 40. हो नमस्कार, काय मागितलं? काय मागितलं? काय मागितलं? भूषणचं तर 450 मागितलं। भूषण पिंगळे जसं वय होत जातं ना, म्हातारा माणूस पागल होत जातं। हा बी दादा